कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांची पहिली बैठक येथील महेश भवन येथे माजी जिल्हा सभा अध्यक्ष चंदन मल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सभा अध्यक्ष नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली। या बैठकीस जिल्हाभरातील 81 सदस्य उपस्थित होते। बैठकीच्या प्रारंभी नूतन सचिव मुकेश खाबानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। मावळते सचिव लालचंद घट्टानी यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त सभागृहासमोर सादर केले। त्यास उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली। जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी अखिल भारतीय माहेश्वरी सभेसाठी 3 आणि महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेसाठी 8 प्रतिनिधींची निवड करावयाची असल्याचे सांगून इच्छुक सदस्यांकडून नावे मागविली। त्यानुसार अखिल भारतीय माहेश्वरी सभेसाठी 5 तर महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेसाठी 13 नावे प्राप्त झाली। चंदनबल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली नितीन धूत, द्वारकाधीश सारडा, पन्नालाल बिर्ला आणि घनश्याम इनानी यांच्या समितीने निवड प्रक्रिया पूर्ण केली। त्यानुसार अखिल भारतीय माहेश्वरी सभेसाठी लालचंद घट्टानी, चंद्रप्रकाश नवल आणि वासुदेव बांगड यांची निवड करण्यात आली। तसेच महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेसाठी रमाकांत मालू, दिलीप बजाज, श्यामसुंदर झवर, रामनिवास मुंदडा, दामोदर बाहेती, टोलरमल बांगड, बालकिशन टुवानी आणि मनोज राठी यांची निवड करण्यात आली। अध्यक्ष समारोपात चंदनबल मंत्री यांनी निवडणूक काळात निर्माण झालेल्या मतभेद विसरून समाजहितासाठी उपक्रमांसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। मागील कार्यकाळाप्रमाणेच आगामी काळातही सामाजिक उपयुक्त उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। बैठकीस वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेशचंद्र दरडगर, उपाध्यक्ष रामनारायण गट्टानी, मनीष झवर, दीपक बियानी, कोषाध्यक्ष अशोक कुमार मंत्री, संघटन मंत्री बजरंगलाल काबरा, युवा संघटन अध्यक्ष आनंद बांगड, तालुका अध्यक्ष दयानंद बाहेती, शैलेश लोहा, सहसचिव शिवप्रसाद ताबिया, सुरेंद्र कुमार हेडा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते। शेवटी सचिव मुकेश खाबानी यांनी आभार मानले।